मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि आता फायनली घरी आलेला असतो आणि मग घरातील सर्वजण अजूनही त्याच्यावर चिडलेले असतात. तेव्हा तो स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो की आई, अगं मी तुला आत्ता सांगतोय, मी बदलवण्याचं ठरवलंय. मी तुला शब्द देतो, मी नक्कीच बदलेन. माझ्या कुटुंबाची काळजी घेईन, बायको आणि मुलीकडे लक्ष देईन. मला फक्त एक शेवटची संधी हवी आहे. आई, यापुढे तू म्हणशील ना तसं मी वागेन. अगं, प्रत्येक गोष्ट मी तुला विचारून करेन. मी तुला वचन देतो आई, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अगं आई, मला तुमच्यापासून वेगळं राहायचं नाहीये. मला आता कळलंय की आपलं कुटुंबच आपलं सर्वस्व असतं. मला हे माझं घर, अनघा, जानकी सगळेजण हवे आहेत. मी तुमच्यापासून कधीही लांब राहू शकत नाही आई. मला माहित आहे माझ्यावर उद्या जर काही संकट आलं ना तर दुसरं कुणी नाही तर माझी बायको, माझी आई आणि माझ्या घरातील सर्वजण माझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे राहतील. असं म्हणून तो आता खूप रडतो आणि अरुंधतीच्या पाया पडतो. हवं तर तू मला मार, तर तू मला बोल, परंतु माझ्या सर्व चुका तू पोटात घालाई, असं म्हणून तो ओक्साबोक्शी रडतो. तेव्हा ती आता अभिला उठायला सांगते. अभि उठतो. मग आता अरुंधती, मी माफ करणारी कोण आहे रे अभि? जर तुला तुझ्या वागण्याचा खरंच पश्चाताप होत असेल, तू आई आप्पांना फसवलं आहे, मग तू अगोदर त्यांची माफी माग. शेवटी ते त्यांचं घर आहे. त्यांनी तुला माफ केलं तर मग माझी काहीच हरकत नाही. अभि म्हणतो, ठीक आहे आई, मी नक्कीच त्यांची माफी मागेन. तेव्हा त्या अगोदर तू मला माफ कर ना ग आई, असं अगदी तळमळीने म्हणत असतो. मग आता अरुंधती म्हणते, मी माफ करेल की नाही हे मला माहित नाही, कारण तुझ्यावर विश्वास ठेवणं आता खूप कठीण आहे. तेव्हा तो आता पुढे म्हणतो, कसं आहे ना आई, अगं तू नक्कीच एक ना एक दिवस माझ्यावर विश्वास ठेवशील आणि मी तुझ्या विश्वासाचा पात्र ठरेल. मी स्वतःला पूर्णपणे बदलवून टाकेन, असं म्हणून तो यशला स्वारी असं म्हणतो. मी आतापर्यंत कधीच जबाबदारी स्वीकारली नाही. तू लहान असून नेहमीच मला सांभाळत आला, समजावत आला. तेव्हा मला एक चान्स हवाय, असं तो पुन्हा पुन्हा म्हणतो. त्यावेळी यश म्हणतो की तुला माफी मागायची असेल ना तर आजी आप्पांची माग, आमची कुणाचीही माफी मागू नकोस. आणि त्यांनी जर तुला माफ केलं तर आमची काहीच हरकत नाहीये. तेव्हा अभि आता खाली मान घालतो आणि म्हणतो, आप्पा आजी, डोळ्यात डोळे घालून माफी मागायची सुद्धा लायकी नाहीये माझी. तुमच्याशी खूप खोटं बोललोय आणि खोटं वागलोय, परंतु आता मला रिअलाइज झालंय मी तुमच्याशिवाय अजिबात जगू शकत नाही. मी थोड्याशा हव्यासापोटी खूप मोठी चूक करून बसलो होतो, परंतु आता मी स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न करेन, असं तो जेव्हा रडतच सांगत असतो. तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. पण अनघाच्या मनात अजूनही शंका असते, याला माफ करावं की नाही. मला माझ्या मुलीच्या नजरेमध्ये खूप चांगला माणूस होऊन दाखवायचंय. मी इथून पुढे तुम्हाला कधीच त्रास देणार नाही, असं हात जोडून तो म्हणतो. तेव्हा अरुंधती अभिकडे पाहतच राहते, परंतु त्याचं खरं वागणं की खोटं वागणं हे तिला आत्ता या क्षणी तरी समजत नसतं. पुढे अभि म्हणतो, तुम्हाला अभिमान वाटेल ना असं मी नेहमी वागून दाखवेल. मला माझ्या मुलीला इथून पुढे दाखवून द्यायचंय की तिचा बाप एक खूप चांगला माणूस आहे. तेव्हा अनघा आता अभिकडे पाहतच राहते, परंतु ती खूपच डिस्टर्ब असते. पुढे आता रडतच तो म्हणतो की तिच्या नजरेत मला माझी इमेज ही गुन्हेगार म्हणून करून द्यायचीच नाहीये. त्यावेळी पुढे आता अभि म्हणतो, मला तेव्हा काही वाटलं नाही, परंतु आता मला समजले की मी त्यांच्या नजरेमध्ये खूप मोठी चूक केली आहे आणि त्याचबरोबर आता स्वतःच्या नजरेत सुद्धा पडलोय. मी केलेल्या चुकीची शिक्षा मला एकट्याला नाही तर तुम्हा सर्वांना भोगावी लागली आणि मी तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळे प्लीज मी शेवटची संधी मागतोय, मला माफ करा आणि माझ्यामुळेच तुम्हाला 4 लोकांमध्ये लाज येणार आहे. तेव्हा आता तो लगेच आप्पा आजी समोर जाऊन हात जोडतो. मी खूप मोठी चूक करून बसलोय, मला माफ करा, असं पुन्हा पुन्हा म्हणत असतो. मी आता स्वतःला सुधारवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि माझ्या चुकांची छळ तुम्हाला अजिबात पोहोचू देणारच नाही. प्लीज मला माफ करा, असं म्हणून तो सारखी विनवणी करू लागतो. तो आता आप्पा आजीच्या पायाजवळ बसतो आणि ओक्साबोक्शी रडू लागतो. एका क्षणी सर्वांना अभिबद्दल खरंच खूप वाईट वाटतं, पण दुसऱ्या क्षणी आता सर्वांना अभि वाईट वागला ते क्षण आठवत असतात. म्हणूनच आता त्याच्यावर विश्वास ठेवू की नको, त्याला जो पश्चाताप झाला आहे त्याचं समर्थन करू की नको, असं अनघाची द्विधा मनस्थिती झालेली असते.
आता अरुंधती त्याचबरोबर अनघा काही बोलत नाही म्हणून कांचनला काय करावं सुचत नाही. ती वेगळ्याच आशेने त्या दोघींकडे पाहत असते, परंतु त्या दोघीही गप्प असल्यामुळे आता एकदम शांत राहते. मग त्यानंतर आता अभि म्हणतो, मी तुमच्या पाया पडतो प्लीज, असं म्हणून तो सारखं दोघांच्या पायावर डोकं टेकवत असतो. त्यानंतर कांचनला आता अभिबद्दल खूपच वाईट वाटतं, म्हणूनच ती म्हणते की उठ रे अभि उठ. तेव्हा अभि आता उठतो आणि मग नंतर म्हणतो की आजी तुम्हाला माफ केलंस का. तेव्हा कांचन आता त्याबद्दल काही बोलत नाही, पण ती म्हणते की अभि कसं असतं ना बाळा, झालं गेलं ते विसरून जायचं असतं. तेव्हा अभि आता तिला थँक्यू म्हणतो. मग कांचनने आता जेव्हा त्याला माफ केलेलं असतं तेव्हा ती विचारते, काय रे अनिरुद्ध नाही आला का तुझ्या बरोबर, कुठे दुसरीकडे गेला आहे का तो. त्यावेळी अभि म्हणतो, नाही ग, त्यांना बेल मिळाली नाहीये, त्यामुळे ते जेलमध्येच आहेत. तेव्हा अरुंधती आणि अनघाला बरं वाटतं. त्यावेळी कांचन विचारते, का रे बाळा त्यांना जामीन नाही मिळाला का. मग आता अभि म्हणतो, नाही मिळाला त्यांना जामीन, पण तू काळजी करू नकोस, कारण देशमाने वकील आहेत ना, ते परोपरी प्रयत्न करतायत. आता लवकरात लवकर त्यांना जामीन सुद्धा मिळेल. तेव्हा अरुंधती यश एकमेकांकडे पाहतच राहतात की या मूर्खांना लगेच जामीन कसा मिळेल. त्यानंतर आता सगळं वातावरण एकदम शांत होतं. त्याच वेळी अभि आप्पांना विचारतो, आप्पा तुम्ही मला माफ केलत ना. मग आता आप्पा म्हणतात, कसं आहे ना अभि, मी माफ करणारा तुला कोण आहे रे. अरे तू अनघाला विचार, तिने तुला माफ केलं की नाही, आणि या घरात राहण्याचा तीच निर्णय घेणार आहे. कारण तू या घरात राहायचं की नाही राहायचं या बाबतीत फक्त अनघाच निर्णय घेणार, आणि तुला तिचा तो निर्णय मान्य सुद्धा करावा लागेल, असं म्हणून आता आप्पा त्याला निर्णय देतात. त्याच वेळी आता अरे तिने तुझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवून तुझ्याबरोबर लग्न केलं, आणि तू काय केलं तर तिचा विश्वासघात केला. एक मुलगी जेव्हा सासरी येते ना अभि, तेव्हा तिच्या खूप आशा अपेक्षा असतात आपल्या कुटुंबाकडून आणि पर्सनली आपल्या नवऱ्याकडून, परंतु जर नवराच विश्वासास पात्र ठरला नाही तर त्या मुलीने कुणाकडे पाहायचं. कारण एकदा का सासरी मुलगी गेली ना, तर ती आईवडिलांचं नाव दुसरं नाव जोडण्यासाठी तिच्या नवऱ्याकडे येत असते. मग तिच्या मनाला किती यातना होत असतील याचा विचार तू केलास का. ती आपलं माहेर सोडून सासरी येते ना, ते फक्त आपल्या नवऱ्यासाठी येते. खूप वैतागतात आणि म्हणतात ती तिचं घर सोडून इकडे तुझ्याकडे आली, आणि तू काय दिला रे तिला, आनंद दिला की मनस्ताप दिला. आणि एकदा नाही तर अनेकदा तू तिला फक्त त्रासच दिलाय. तिने हे सगळं का सहन करायचं, तिला आनंदी राहण्याचा हक्क नाहीये का. ही सगळी तुझी चूक आहे, समजलं अभि. त्यामुळे तू इथे राहायचं की नाही राहायचं हा निर्णय फक्त माझी अनघा घेणार, आणि हाच निर्णय सर्वांना मान्य सुद्धा करावा लागेल, आप्पा आता स्पष्टपणे म्हणतात. तेव्हा आता अभि खूप वेगळ्या आशेने अनघाकडे पाहत असतो की ती मला माफ करेल, मला म्हणेल की अभि तू घरात चल आपल्या जानकीसाठी तरी. परंतु आता अनघाचा अभिवर विश्वास नसतो, कारण अभिने आत्तापर्यंत खूप चुका केलेल्या असतात आणि त्याला ही शेवटची संधी असते, परंतु त्याने ती गमावलेली असते. त्याचमुळे अनघा आता काही न निर्णय देता आतमध्ये निघून जाते. तर अभिच्या इथे राहण्याच्या सर्वच आशा आता मावळतात. त्याचमुळे आता ती काहीही न बोलता आतमध्ये गेल्यामुळे अभि हा खूप नाराज होतो, रडू लागतो. तर सर्वजण अभिकडे पाहतच राहतात. दुसरीकडे नितीन आता अरुंधतीच्या घरी आलेला असतो आणि तो तिच्या हातावर पेपर देतो. मग तिला तो म्हणतो, अरुंधती हे घे आपल्या समृद्धीचे पेपर. तेव्हा यश देखील ते पेपर्स अगदी व्यवस्थितपणे वाचून घेतो. अरुंधती त्याला कॉफी देते आणि मग नंतर विचारते की आप्पांना वाचण्याची गरज आहे ना हे पेपर. तेव्हा तशी गरज नाहीये, पण आपण वाचू देते एकदा, असं नितीन म्हणतो. अरुंधतीला तो म्हणतो तूही वाचून घे. ती म्हणते त्याची काही गरज नाही, आहे तुमच्यावर विश्वास, असं म्हणून ती आता एका वेगळ्याच विश्वात रमते. आणि मग नंतर नितीनचे आभार मानते की खरंच नितीन तुमचे आभार कसे मानू ना कळतच नाही, कारण तुमच्यामुळे आणि सुरेखा ताईंमुळे हे सगळं काही जो चांगला दिवस पाहायला मिळतोय ना तो आज आहे. आणि कारण समृद्धीचे पेपर माझ्या हातात आहे, आपण
ही केस जिंकलो आहोत आणि त्या लोकांनी आपणना फसवलं होतं ना, त्यांना त्याची चुकीची शिक्षा सुद्धा मिळाली आहे. असं आता जेव्हा अरुंधती म्हणते तेव्हा मात्र नितीन म्हणतो की अरुंधती, त्यांना शिक्षा तर मिळालीच आहे. अरुंधती म्हणते तुमच्यासाठी काय करू? मग आता नितीन म्हणतो आता दिवाळी आली आहे ना 2 दिवसानंतर, मग काय कर, भाऊबीजेला ओवाळ आणि माझं हे उपकार फेडून टाक. अरुंधती हसते आणि म्हणते मी दरवर्षी तर तुम्हाला ओवाळतेच, पण अजून काय करू तुमच्यासाठी, कारण तुम्ही खूप मदत केली आहे मला. तेव्हा आम्हाला फक्त तू हवी आहे आमच्या आयुष्यामध्ये, माझी बहीण म्हणून तू मला हवी आहेस, असं नितीन म्हणतो. अरुंधती आता म्हणते की कसं आहे ना, या वर्षीची दिवाळी अगदी आनंदात साजरी होणार आहे, अगदी धूमधडाक्यात साजरी करायची. त्यानंतर यश म्हणतो मी अख्ख्या समृद्धीला आता लाइटिंग करणार आहे, दिवाळी सुद्धा धूमधडाक्यात व्हायला हवी. असं म्हणून आता तो लगेच अरुंधतीला सांगतो की कसं आहे नाही, दिवाळी अगदी थाटात सेलिब्रेट करायची. अरुंधती म्हणते हो, तुझ्या मनासारखी दिवाळी तू सेलिब्रेट करू शकतोस. त्याच वेळी आता नितीन म्हणतो की एक शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही, की आपल्याला एका गोष्टीची शक्यता नाकारता येत नाही, कारण जसा अभिला जामीन मिळाला आहे ना, तसा अनिरुद्ध आणि संजनाला सुद्धा मिळू शकतो. अरुंधती आता जरा विचार करते आणि विचारते की हे टाळता येणार नाही का? त्यावेळी नितीन म्हणतो नाही टाळता येणार, आपण आता काहीच करू शकत नाही, ते बेलवर सुटणार आहेत, केस अजिबात सुटणार नाहीये, असं आता नितीन म्हणतो. त्याच वेळी आता अरुंधती म्हणते देव करो आणि ते जेलमध्येच राहावं, असं काही होऊ नये मला वाटतंय, त्यांच्या गळ्याशी येईल असं ते करणार नाही असं वाटतंय ह्यावेळी, आणि ते राहायला येतील ना समृद्धीतच येतील, कारण त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. अरुंधतीला जरा टेन्शनच येतं. पुढे आता अरुंधतीला यश म्हणतो आई अगं मी आहे ना, तू का काळजी करतेस, त्यांना जे करायचं ना ते करू देत, मी बघ त्यांचं काय हाल करतो ते. तेव्हा अरुंधती म्हणते बाळा सणासुदीचे दिवस आहे, अजिबात आपल्याला वादविवाद घालायची नाही हा कुणाबरोबर. वेळी अरुंधती म्हणते बाळा अजिबात आपण काही करायचं नाही, घर आपल्या नावावर झालं ना, आपला पूर्णपणे विषय आता संपलाय. कसं आहे ना यश, अरे मला ना तुझी कधी कधी खूप भीती वाटते, तू रागाच्या भरात चुकीचं काही पण पाऊल उचलशील. मग आता तुला माझी जर एवढी भीती वाटत असेल तर मग तू समृद्धीमध्ये येऊन का राहत नाहीस, असं यश आता अरुंधतीला विचारतो. तेव्हा ती म्हणते कशाला उगीच माझ्यामुळे तुम्हाला त्रास, मी इथेच आपली बरी आहे, दुरूनच डोंगर साजरे. तेव्हा यश आता खूप हट्ट करतो की आई चल ना प्लीज. मग आता अरुंधती म्हणते बरं ठीक आहे बाबा, फक्त दिवाळीपुरती मी तिकडे राहीन चालेल ना. तेव्हा यश म्हणतो हे होईना बात, असं म्हणून तो आता तिचं कौतुक करतो. पुढे आता दिवाळीची तयारी झाली की नाही असं नितीन विचारतो. तेव्हा तयारी तर अगदी जोरदार सुरू होणार आहे. आत्ता आकाशकंदील आई तिच्या हाताने बनवते आणि मग फराळ सुद्धा आईच बनवते. अनघा आरोही मदत करतील आता ह्या वर्षी. त्यावेळी आता तुमची दिवाळी तर खरंच धूमधडाक्यात जाणार आहे आणि अगदी छान सेलिब्रेट होणार आहे नितीन म्हणतो. तेव्हा अरुंधती हो असं म्हणते. त्यानंतर रात्री आता अनघा तिच्या रूममध्ये असते. त्याच वेळी आता अभि तेथे जातो. तेव्हा तो आल्यानंतर ती लगेच बाजूला जाते. मग आता तो म्हणतो अनघा मला माहीत आहे मी तुला मेंटली खूप त्रास दिलाय, अगं तू मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, सुधरवण्याचा प्रयत्न केला, पण मी तुझं कधीच काही ऐकून घेतलं नाही, मी नेहमी माझीच मनमानी करत राहिलो. मी तुझी मनापासून माफी मागतोय अनघा, मला माझी चूक खरंच समजली आहे, प्लीज तू मला माफ कर ना गं. अगं तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे, कागदी पैशाची किंमत करण्यापेक्षा माणसाने माणसांची किंमत करायला हवी. तुझं हे बोलणं अगदी बरोबर आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा असा समतोल साधायला हवा. आणि मी जरी चुकीचं वागलो तरीही अनघा मला माहीत आहे तू मला लवकरात लवकर माफ करणार नाही, कारण मी एवढा चुकीचा वागलोय ना की माफ करण्यासारखं आता काहीच राहिलेलं नाहीये. इथून पुढे मला फक्त माझी माणसं जवळ हवी आहेत, बाकी काही नको. मला तुमच्यासाठी काहीतरी करून दाखवायचे अनघा, प्लीज मला फक्त एक चान्स दे तू. तेव्हा अनघा आता एकदम शांत असते, काही न बोलता ती दुसरीकडे चाललेली असते. त्याच वेळी आता तो म्हणतो अनघा अगं ऐक ना प्लीज, अगं जेवढा मी आई आप्पांबरोबर चुकीचं वागलो आहे ना तेवढाच तुझ्याबरोबर सुद्धा वागलो आहे. आता सगळ्या गोष्टींचा मलाच गिल्ट येतोय अनघा, तू जर मला माफ केलं नाहीस ना तर आयुष्यभर मी अजिबात सुखी राहू शकत नाही आणि माझ्या मनामध्ये कायमच आयुष्यभर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
तो गिल्ट असेल. कारण अनघा तुला माहीत नसेल परंतु खरंच माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, पण त्या प्रेमाचा मी नेहमी अनादरच केला. अगं मला तुझ्याबरोबर माझ्या लेकराबरोबर जानकी बरोबर राहायचंय आणि जानकीला मोठं होताना बघायचंय. मी खरंच खूप चुकलो आहे. मला तुम्हाला हे पटवून द्यायचंय, त्यामुळे अनघा प्लीज मला एकच चान्स देतेस का? आणि माझ्यावर लागलेला ठपका मला पुसून टाकायचा आहे. मला चांगलं काहीतरी करायचंय. तुम्हाला अभिमान वाटेल असं मी नक्कीच काहीतरी करेन. तेव्हा अनघा आता म्हणते, आजपर्यंत मी तुझ्यावर कितीतरी वेळा विश्वास ठेवलाय अभि, त्याचा एकदाच फक्त हिशोब कर अभि. आणि प्रत्येक वेळी तू माझा फक्त आणि फक्त विश्वासघात केलास. मग मी आता तुझ्यावर विश्वास का ठेवायचा आहे तूच सांग मला. अरे प्रत्येक वेळी मी तुला समजवत गेले परंतु तू माझा विश्वासघात केला. आम्ही जे काही तुला चांगलं सांगितलं पण तुला फक्त तुझ्या बाबांचं आणि संजना आंटींचंच बोलणं खरं वाटलं. असं का रे अभि? आम्ही वेगळी कुणी आहोत का? आम्ही तुझ्या भल्याचं नाही पाहणार का? आजी आप्पा जे काही सांगतायत ते तुला चुकीचं वाटतं, तुझी आई जे काही सांगते ते तुला चुकीचं वाटतं. मग स्वतःच्या भल्याचा विचार तू कधी करणार आहेस? असा दुसऱ्यांच्या बुद्धीने का चालतोस तू? अरे तू तर त्या दोघांसाठी काहीही करायला तयार होतास आणि अगदी आत्ताच्या क्षणापर्यंत. मग कशावरून तू पुन्हा त्यांच्याकडे जाणार नाही? मी कसा विश्वास ठेवू अभि तुझ्यावर? तेव्हा तो म्हणतो, बरोबर आहे तुझं. अगं तू सहजासहजी माझ्यावर असा विश्वास ठेवणार नाही, म्हणूनच मला थोडा वेळ दे. मी तुझा नक्कीच विश्वास जिंकून दाखवेल. मी नक्कीच मेहनत घेईल. त्यावेळी अनघा म्हणते, तू एक चांगला नवरा, एक मुलगा आणि एक चांगला नातू कधीच बनवू शकला नाहीस. अरे मी प्रत्येक वेळी विचार करते की मी तुला जानकीपासून आणि माझ्यापासून नेहमी लांब ठेवेन, परंतु बाप म्हणून कायमच तू उजवा ठरलास. अरे मला माहित आहे तुझं जानकीवर आणि जानकीचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मला तुमच्या दोघांमध्ये अजिबात अंतर निर्माण करायचं नाहीये आणि फक्त त्या एकाच गोष्टीमुळे मी तुला इथे राहण्याची परमिशन देतीये. तर अनघा आता त्याला एक संधी देते आणि आपण दोघे एकत्र राहणार, ते फक्त जानकीसाठी. फक्त जानकीसाठी राहणार. आपल्या दोघांमधील नवरा बायकोचं नातं संपलं. इथून पुढे आपल्या दोघांमध्ये ते नातं नसेल. आणि मी या घरात राहते ना ते कशासाठी? आजी आप्पांसाठी, असं म्हणून आता ती तिचा निर्णय सांगते. त्यावेळी आता अभि हा रडतो आणि म्हणतो, अगं काय बोलतीयस तू? मग आता हो मी हेच बोलणार, असं कठोरच बोलणार, कारण तू आजपर्यंत मला खूप त्रास दिलाय अभि. माझी कोणतीच गोष्ट तू ऐकली नाही म्हणून आज तुझ्यावर ही परिस्थिती आली. दुसरीकडे आता संजना अनिरुद्धला बेल मिळालेली असते. तेव्हा देशमाने आता सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात आणि म्हणतात की आता तुम्ही जाऊ शकता, परंतु मुंबई बाहेर अजिबात कुठेही जायचं नाही. तुम्हाला बेल मिळाली आहे, फक्त केस संपलेली नाहीये. संजना देशमानेंना अनिरुद्धला बाजूला घेऊन येते आणि देशमानेंना खूप झापू लागते. अनिरुद्ध आता म्हणतो की गप्प बसतेस का संजना आता? त्यावेळी आता अनिरुद्ध हा देशमानेंचे आभार मानतो. मग आता संजना उद्धटपणाने विचारते, अरे त्यांचे काय आभार मानतोस तू? अरे ते त्यांचं कामच आहे आणि आपण पैसे दिले आहेत त्यासाठी, काय फुकट नाही काम केलं त्यांनी. त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, अगं जरा शांत राहा, तुला सांगतोय ना मी त्यांचे आभार मानतोय फक्त. मग आता ती म्हणते, अरे 2 दिवस आपल्याला जेलमध्ये राहावं लागले, आपल्याला बेल मिळाली म्हणून त्यांनी काही मोठं काम केलं नाही. तेव्हा तिचं असं तोऱ्यातलं बोलणं पाहून आता देशमाने खूप जोराजोरात संजनावर हसू लागतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही एवढ्या मोठ्याने बोलतायत ना, पण आमची अजून फी मिळालेली नाहीये. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे संजना ही एकदम शांत होऊन जाते आणि मग नंतर संजना म्हणते, तुमची अजून बरीच फी बाकी आहे खरं, परंतु तो भोसले बिल्डर आहे ना, तो तुमची फी देणार आहे आणि त्यांच्याकडेच तुमची फी जाऊन मागा, समजलं? त्यावेळी आता तो म्हणतो, नाही भोसले बिल्डर नाही देणार ती फी आणि त्यांचा काय संबंध? त्यावेळी आता मॅडम, अहो तुम्ही केस हरला आहात आणि या केसमध्ये भोसलेंच्या सर्व प्रॉपर्टीवर आता प्रश्न उभा राहिलाय. त्यांच्या सर्व प्रोजेक्टची आता चौकशी होणार आहे. तेव्हा हे ऐकताच आता संजनाला प्रचंड धक्का बसतो. मग आता अनिरुद्ध म्हणतो, काय म्हणताय? अरे बापरे. तेव्हा देशमाने म्हणतात, हो तोच खूप गोत्यात आलाय आता. त्यावेळी देशमाने पुढे सांगू लागतात, भोसलेंनी ज्या ज्या लोकांना फसवलंय ना, त्या सर्व लोकांनी आता तोंड उघडायला सुरुवात केलीये. तेव्हा अनिरुद्ध संजना आता घाबरतातच. अनिरुद्ध विचारतो, काय म्हणजे त्या भोसलेंनी लोकांना फसवलंय? तेव्हा देशमाने म्हणतात, ते काही मला माहीत नाही, परंतु कोर्टात निकाल लागल्यानंतर
ते समजेलच आपल्याला. पण आता तुमच्या जागेवर काही टॉवर उभा वगैरे राहणार नाही. हे ऐकताच संजना अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकते, कारण एवढा मोठा घाट घालूनही आपल्या हाती कुसळच आलं असं त्यांना वाटतं. त्यानंतर आता देशवानी अजून एक धक्का अनिरुद्ध संजनाला देतात. भोसलेंनी तुम्हाला एक निरोप दिलाय. तुम्ही जे ॲडव्हान्स पैसे त्यांच्याकडून घेतले ना, ते 1 महिन्याच्या आत परत द्यावे अशी त्यांची विनंती आहे. हे ऐकताच आता संजना अनिरुद्धला मोठा धक्काच बसतो. काय करावं हे सुचत नाही. मग आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अनिरुद्ध संजनाला म्हणतो की चल आता आपण निघूयात. त्याच वेळी कुठे आपल्या घरी का, असं संजना विचारते. मग आता तो म्हणतो हो. तेव्हा आपण घरी जाताना खूप मोठा आणि मस्त असा प्लॅन झाला पाहिजे. तेव्हा आता काय नक्की तुझ्या डोक्यात प्लॅन आहे, असं अनिरुद्ध आता विचारतो. तेव्हा संजना एकदम शांत होते. दुसरीकडे घरातील सर्वजण दिवाळीची तयारी करत असतात. यशला तितक्यात फोन येतो की संजना अनिरुद्धला बेल मिळाली आणि असंच तो घरच्यांना सांगतो. त्याच वेळी सर्वांचे चेहरे पडतात. मात्र कांचन म्हणते की बरं झालं, देवच पावला, अनिरुद्ध दिवाळीला घरी असणार. सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.